नमस्कार, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. वैशालीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सकाळी प्रत्येकालाच सकाळी नाश्ता काय बनवायचा असा प्रश्न पडतो. पण अशा वेळेला जर असा स्पंजी, सॉफ्ट, हेल्दी नाश्ता असेल तर आणि त्याच्यासोबत कोकोनटची चटणी असेल तर चला तर मग बघूया नाश्ता कसा बनतो आहे आपला तो. सर्वात प्रथम आपण चटणी बनवूया. चटणीसाठी इथे ओला नारळ किसून घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, मिरची, थोडीशी साखर, मीठ आणि दही टाकून मिक्सरला ग्राइंड करून बारीक घेतले. आता इथे चटणी आपली बारीक झालेली आहे. त्याच्यावरती मस्तपैकी आता तडका देऊया. तडक्यामध्ये थोडंसं तेल आणि मोहरी, हिंग, उडदाची डाळ, कढीपत्ता मस्तपैकी आपली झणझणीत आपली इथे तडका देऊन झाला आहे चटणीला. चला आता रेसिपी बघूया. इथे काय घेतलेले आपण तांदूळ घेतले. तांदूळ इथे मी घरचेच घेतलेले आहेत, कोलमचे. घरात जो आपला भात नेहमीच असतो तेच. 1 वाटी तांदूळ घेतले, 1 चमचा मेथी दाणे घेतले. आता हे सर्व मिक्स केलं आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं. इथे आपले तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपण हे भिजत ठेवणार आहोत. इथे झटपट होण्यासाठी 3 तास पण चालतील, पण मी इथे रात्रीच भिजत ठेवली. आता मी सकाळी नाश्ता करणार. जो वरचा पाणी होता एक्स्ट्राचा तो मी एका भांड्यामध्ये बाजूला काढला आणि जे मेथी दाणे आणि तांदूळ भिजवलेले होते ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि बारीक एकदम लोण्यासारखे मऊ वाटून घेतले. इथे आपलं तांदळाचं आणि मेथीचं बॅटर तयार झालं. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पोहे घेतले, भिजवून स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं आणि जे ग्लासमध्ये पाणी काढून ठेवलं होतं तेच पाणी मी इथे यूज केलं आणि मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक असं वाटून घेतलं. आता इथे आपलं दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि बॅटर एकसारखंच फिरवून घेतलं आणि जेवढं तुम्हाला 2 ते 3 मिनटं फिरवता येईल बॅटर तेवढं फिरवून घ्यायचं, कारण आपलं पीठ पूर्ण हलकं व्हायला पाहिजे. इथे आपलं पीठ बघा एकसारखं हललं गेलं आणि ह्याप्रमाणे बॅटर तयार व्हायला पाहिजे. आता हे फुलायला पाहिजे म्हणून याच्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकला. आता इनो टाकल्यानंतर पण सेम प्रोसेस करायची. एकाच बाजूने बॅटर आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता एकाच बाजूने बॅटर पूर्ण हलवून घेतल्यानंतर बघा पूर्ण इनो त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आपलं बॅटर एकदम सॉफ्ट आलेलं आहे. आता इथे आपलं बॅटर तयार झालं. इथे एका पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये अजिबात तेल टाकलेलं नाही आहे. मीडियम गॅस ठेवली आणि पॅनमध्ये पळीने बॅटर टाकून घेतलं आणि जसं आपण डोसा बनवतो त्याप्रमाणे ते फिरवून घेतलं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली. आता आपण जो डोसा टाकलेला आहे त्या डोस्यामध्ये बघा हळूहळू बबल्स यायला तयार झाले. आता आपण ह्याच्यावरती 1 ते 2 मिनटं झाकण ठेवून घेऊया. झाकण ठेवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता वरची बाजू पूर्ण आपली शिजलेली असते, कारण आपण डोसा हा एकाच बाजूने शिजवायचा आहे, बनवायचा आहे. डोसा बनल्यानंतर कडा आपोआप सुटतात आणि बिना तेलाचा डोसा तयार इथे होतो. आता आपण हा डोसा काढून घेऊया. त्याप्रमाणे आपले सर्व डोसे करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला स्पंजी डोसा इथे तयार झालेला आहे. सॉफ्ट, मुलायम याप्रमाणे आपले आता इथे डोसे तयार झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता एकदम जाळीदार सॉफ्ट डोसे तयार झालेले आहेत. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.